यंदा मान्सून वेळेआधी दाखल होण्याचे संकेत ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिलेत। यावर्षी रब्बी हंगामात जेमतेम एखादा पाऊस सोडला तर अद्याप अवकाळी पावसाचा फटका बसला नाहीये। हवामानाचं हे लक्षण मान्सूनच्या आगमन आणि एकूण पावसासाठी चांगलं असल्याचं मत ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळेंनी वर्तवलंय। यावर्षीचा आपण हिवाळा जर पाहिला तर हिवाळ्यामध्ये देखील खूप चांगला हिवाळा गेलेला आहे। त्याचं कारण असं की तापमान, आर्द्रता, इतर घटक ज्याला आपण सरासरीच्या जवळपास आपण म्हणूया, काही काळामध्ये तापमान बरंच घसरलं, पण पुन्हा ते तापमान पुन्हा वाढलं। किमान आणि कमाल तापमान ह्या दोन्हींचा जर अभ्यास केला तर यावेळचं रब्बीमधलं जे काही किमान तापमान आहे आणि कमाल तापमान आहे ते खूप चांगल्या आत्तापर्यंत तरी लाभलेलं आहे। मात्र एक गोष्ट याच्यामध्ये प्रकर्षाने लक्षात येते की हिवाळ्यातला जो कालावधी आहे तो थोडा कमी झाल्यासारखं जाणवतं आणि उन्हाळा प्रीपोन झाल्यासारखं लक्षात येतं। म्हणजे जी स्थिती साधारणपणे कमाल तापमान जे वाढतात ते 22 फेब्रुवारीच्या दरम्यानपासून चांगले वाढतात, ती स्थिती आपल्याला 4-5 फेब्रुवारीच्या दरम्यानच निर्माण झालेली आहे। त्यामुळं उन्हाळा थोडा प्रीपोन झालेला आहे। 10-15 दिवस उन्हाळी हंगाम होतो आहे आणि उन्हाळी हंगाम सुरू व्हायला म्हणजे लवकर सुरू होऊ शकतो अशी स्थिती निर्माण आता सध्याची झालेली आहे। म्हणजे या स्थितीमध्ये आपल्याला उन्हाळी हंगामातली जी पिकं आहेत त्यांच्या पेरण्या, त्यांचं लागवडी ह्या सहजपणे चांगल्या पद्धतीनं आत्ता करता येणं शक्य आहे। त्यातलं सुरू ऊसाची लागवड असेल, जिथं पाणी असेल तिथं, त्याचप्रमाणे कलिंगड, टरबूज, त्याचप्रमाणे ढोबळी मिरची, भेंडी या पिकांना तापमान योग्य लागतं ते आता आपल्याला उपलब्ध आहे। त्यामुळे या लागवडी आता उरकू शकतात। पपई आणि इतर अनेक पिकं आहेत उन्हाळी हंगामात घेतली जाणारी, भाजीपाल्याची अनेक पिकं आहेत, या सगळ्यांना आता अनुकूल तापमान आहे। तर उन्हाळा जर प्रीपोन होतो आहे असं लक्षात आलं एक 10-15 दिवस आधी, तर साधारणपणे उन्हाळ्यातलं जे हवामान आहे ते देखील खूप चांगलं हवामान लाभणं यापुढे शक्य आहे। त्याचा संदर्भ असा आहे की साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2014 आणि 2015 आणि 2016 याची जर तुलना केली तर आपल्या असं लक्षात येईल की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये 14मध्ये आणि 15मध्ये 4 ते 5 वादळं तरी बंगालच्या उपसागराच्या दिशेमधनं निर्माण झाली आणि त्याचे निश्चित परिणाम आपल्या भूपृष्ठावरती दिसले। त्याच्यामध्ये मग ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पाऊस, डिसेंबरपर्यंत पाऊस काही वेळेला जाणवला, जानेवारीमध्ये देखील काही हवामानात बदल जाणवले। काही काळ थंडी चांगली टिकली काही वर्ष त्यापूर्वी आणि आता मात्र थंडीच कमी झालेली आहे। असे सगळे जे फेरबदल आपल्याला हवामानात दिसतात ते फेरबदलाच्या अनुषंगानं उन्हाळा प्रीपोन होतो आहे आणि त्याचप्रमाणे 14-15मध्ये जी गारपीट आपल्याला झाली आणि गारपिटीपासून प्रचंड नुकसान झालं, ती यावर्षी शक्यता मला कमी वाटते गारपिटीची। म्हणजे गारपिटीने नुकसान होण्याची शक्यता देखील कमी वाटते। तसं पाहिलं तर यावर्षी द्राक्ष हंगाम देखील खूप चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे। म्हणजे गेल्या वर्षीमध्ये जे काही कंटेनर एक्सपोर्ट झाले होते त्याच्या कितीतरी पटीनं अधिक एक्सपोर्ट यावेळेला झालेला आहे। म्हणजे एकूण हंगाम व्यवस्थित चाललेला आहे। उन्हाळा देखील खूप चांगला जर व्यवस्थित गेला तर काही अंशी आपल्याला मेमध्ये काही पूर्व मोसमी पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे आणि मान्सूनचं आगमन देखील वेळेवर होणं शक्य आहे। म्हणजे वेळेपूर्वी होणं शक्य आहे। म्हणजे ज्या वेळेला मान्सूनचं आगमन 7 जूनपर्यंत आपण गृहीत धरतो, यावेळेला कदाचित 30 मेपर्यंत मान्सूनचं आगमन होणं शक्य आहे आणि त्या दिशेनं आपलं नियोजन, प्लॅनिंगची गरज आहे। मी नेहमीच हे सांगतो की हवामानाच्या अनुषंगानं शेती व्यवस्थापनाची गरज आहे। म्हणजे आता या उन्हाळी हंगामातलं शेती व्यवस्थापन आता खूप चांगल्या पद्धतीनं करायला हवं आणि येणाऱ्या मान्सूनसाठी जर ते अनुकूल असेल, आपल्याला पाऊस देखील सरासरी एवढा होण्याची शक्यता असल्यानं आपल्याला खरीपाची तयारी देखील आतापासून चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजे। म्हणजे नेमकी काय तयारी करावी लागेल तर जर 2014, 15, 12, 13 हे 2-3 वर्ष पाहिली, 2013मध्ये खूप चांगला मान्सून पाऊस झालेला आहे। 11-12मध्ये जून जुलैमध्ये पाऊस झालेला नाही, 14मध्ये 30% झाली, 15मध्ये 30, जूनमध्ये 15मध्ये पाऊस झाला, परंतु जुलै ऑगस्टमध्ये पाऊस झाला नाही। त्यामुळं खरीप हंगामावरती मोठा परिणाम झाला। यावेळेला खरीप हंगाम चांगला जाणार आहे।
म्हणजे कडधान्यांच्या पिकांच्या दृष्टीनं अतिशय योग्य पेरणीच्या दृष्टीनं कालावधी राहणार आहे असं साधारणपणे सध्याचं वातावरण तरी दिसतं. जर मार्च, एप्रिल आणि मे ह्या तिन्ही महिन्यामध्ये चांगला सूर्यप्रकाश, खूप चांगल्या प्रकारे तापमान जे सरासरी एवढं आणि वाऱ्याचा वेग देखील साधारणपणे 8 ते 9 किलोमीटर 10 किलोमीटर प्रति तास असा मिळाला तर मान्सून वेळेवर किंवा वेळेपूर्वी निश्चितपणे येऊ शकतो. 30 तारखेपर्यंत येऊ शकतो. अशी स्थिती 2006मध्ये होती. ती स्थिती आज आपल्याला 2016मध्ये जाणवते. अशा प्रकारची स्थिती असणं म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ ॲटमॉस्फिअर ज्याला आपण म्हणतो. हवामानात स्थिरता असणं, हवामान अस्थिर असणं, हवामानात स्थिरता असणं. हे हवामान स्थिरता आहे असं सध्याचं वातावरण आहे आणि याचा फायदा शेती आणि शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. शेती नियोजकांनी, शेतीमधलं नियोजन करणाऱ्यांनी देखील त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग आतापासून चांगलं करायला हवं. ते जर केलं तर हा हंगाम सर्व बाबतीत खूप चांगला होऊ शकेल आणि या वर्षाचा मान्सून सरासरीच्या वरती बरसेल हे निश्चित आता सध्याचं तरी वातावरण सांगतं आहे. परंतु मार्च, एप्रिल, मेचं हवामान असंच आपल्याला जर जाणवलं पुढं खूप व्यवस्थित उन्हाळा गेला तर आपल्याला मान्सून वेळेवर येणं, मान्सून सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणं हे सगळं शक्य आहे आणि त्यालाच आपण स्टॅबिलिटी ऑफ ॲटमॉस्फिअर आणि त्या स्टॅबिलिटी ऑफ ॲटमॉस्फिअरमुळे हे सगळं घडतं आहे. ॲटमॉस्फिअर थोडं स्टेबल झाल्यासारखं सध्याच्या स्थितीत तरी भारताच्या दृष्टीने तरी हवामान तशा प्रकारचं अनुकूल आहे आणि त्यामुळं मान्सूनचा पाऊस देखील वेळेपूर्वी आणि तो सरासरीपेक्षा अधिक होणं शक्य आहे.